आपल्या पृथ्वीवरची सगळ्यात थंड बर्फाळ ठिकाणं बाकी जगापेक्षा कित्येक पटीने जास्त वेगाने का तापत आहेत? हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. चला, आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि त्यामागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. खरं तर हा एक विरोधाभास आहे जो आपल्या जगाच्या अगदी टोकांवर म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर घडतोय, आणि तो समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. या घटनेला शास्त्रीय भाषेत पोलर अँप्लिफिकेशन असं म्हणतात, म्हणजे ध्रुवीय तापमान वाढीचा वेग वाढणं. पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला थेट ध्रुवांवर नाही, तर सुरुवात करावी लागेल पृथ्वीच्या मध्यभागापासून, म्हणजे विषुववृत्तापासून. तर हे सगळं रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला आधी आपल्या पृथ्वीची जी मूळ हवामान प्रणाली आहे ती कशी काम करते हे समजून घ्यावं लागेल. आपल्या हवामानाच्या या संपूर्ण कथेमध्ये महासागर म्हणजे समुद्र हा मुख्य भूमिकेत आहे. तो एका विशाल सौर पॅनलसारखं काम करतो, सूर्याची प्रचंड उष्णता शोषून घेतो, मग एका ग्लोबल कन्व्हेयर बेल्टप्रमाणे ही उष्णता विषुववृत्तापासून ध्रुवांकडे पोहोचवतो, आणि तिसरं म्हणजे तोच हवामानाचं चक्र चालवतो. विचार करा, उष्णता वाटपाची ही जी जागतिक प्रणाली आहे ना, तीच आपल्या हवामानाला स्थिर ठेवते. पण गंमत म्हणजे हीच प्रणाली ध्रुवांवर होणाऱ्या बदलांसाठी इतकी संवेदनशील का आहे याचं एक महत्त्वाचं कारण सुद्धा आहे. चला, आता या प्रकरणाच्या अगदी मूळ मुद्द्याकडे येऊया आणि बघूया की ही सगळी सिस्टीम नियंत्रणाबाहेर नेमकी कशी जाते. ध्रुवांवर जे घडतंय त्याचा मुख्य सुगावा एका शब्दात आहे. तो शब्द आहे अल्बेडो. अल्बेडो म्हणजे काय? तर सोप्या भाषेत एखादी गोष्ट सूर्यप्रकाशाला किती परावर्तित करते याचं मोजमाप. आता इथेच सगळा खेळ आहे. एका बाजूला आहे चकचकीत पांढरा बर्फ जो एका आरशासारखा काम करतो. सूर्याची जवळपास 50 ते 70% ऊर्जा तो परत अवकाशात फेकून देतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे गडद निळा समुद्र जो एखाद्या काळ्या डांबरी रस्त्यासारखा आहे. तो बहुतेक सगळी उष्णता शोषून घेतो. हा जो साधा फरक आहे ना, तोच या सगळ्या बदलांच्या मुळाशी आहे. आणि ह्याच फरकामुळे एक दुष्टचक्र सुरू होतं. बघा कसं. तापमान थोडंसं वाढतं, त्यामुळे थोडा बर्फ वितळतो. बर्फाखाली लपलेलं गडद समुद्राचं पाणी उघडं पडतं. हे पाणी जास्त उष्णता शोषतं, ज्यामुळे आजूबाजूची हवा आणि पाणी आणखी गरम होतं. आणि मग आणखी बर्फ वितळतो. हे चक्र असंच सुरू राहतं. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सुरुवातीला होणारी अगदी थोडीशी तापमान वाढसुद्धा एका मोठ्या आणि अधिक वेगवान तापमान वाढीच्या चक्राला सुरुवात करू शकते. पण हे बर्फ आणि अल्बेडोचं चक्र एकटं काम करत नाहीये. त्याला मदत करणारे म्हणजे या आगीत तेल ओतणारे इतरही काही घटक आहेत. हे घटक म्हणजे या दुष्टचक्राचे साथीदारच आहेत. समुद्राचे आणि हवेचे प्रवाह विषुववृत्ताकडून जास्त उष्णता ध्रुवांकडे आणतात. या उष्णतेमुळे जास्त पाण्याची वाफ तयार होते, जी स्वतःच एक ग्रीनहाऊस गॅस आहे, आणि ती उष्णता अडकवते. आणि मग या वाफेमुळे जे ढग तयार होतात ते सुद्धा उष्णतेला पृथ्वीजवळच रोखून धरतात. म्हणजे बघा, इथे अजून एक चक्र सुरू होतं. जास्त उष्णता म्हणजे हवेत जास्त पाण्याची वाफ, आणि जास्त पाण्याची वाफ म्हणजे ती अजून जास्त उष्णता अडवते. हे सगळं एकमेकांना खतपाणी घालतं. बरं, आता आपण या सगळ्याच्या परिणामांबद्दल बोलूया आणि हे बघूया की ध्रुवांवर घडणारी ही गोष्ट संपूर्ण जगासाठी इतकी महत्त्वाची का आहे. आकडे ऐकून खरंच धक्का बसेल. उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीनुसार दक्षिण ध्रुवावरच्या अंटार्क्टिकामधून दरवर्षी सरासरी 135 अब्ज टन बर्फ नाहीसा होतोय. आणि उत्तर ध्रुवावरची म्हणजे आर्क्टिकची परिस्थिती तर ह्यापेक्षाही गंभीर आहे. तिथे ग्रीनलँड दरवर्षी तब्बल 266 अब्ज टन बर्फ गमावते. हा आकडा प्रचंड आहे. आता हा जो अब्जावधी टन बर्फ वितळतोय तो कुठेतरी जाणारच, बरोबर? तो थेट आपल्या समुद्रांमध्ये मिसळतोय आणि त्यामुळे समुद्राची पातळी वाढतेय. ही काही भविष्यातली किंवा कुठल्या तरी दूरच्या देशातली समस्या नाहीये. याचा थेट परिणाम बांगलादेश, चीन, आपला भारत आणि नेदरलँडसारख्या देशांवर होतोय. या देशांमधल्या किनारपट्टीवर राहणाऱ्या जवळपास 90 कोटी लोकांच्या जीवनावर याचा धोका आहे. आणि याच कारणामुळे पॅरिस करारासारखे आंतरराष्ट्रीय प्रयत्न केले जात आहेत. या बदलांचा वेग कमी करणं, तापमान वाढ 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत रोखून धरणं हा त्यामागचा उद्देश आहे, जेणेकरून वाईटात वाईट परिणाम टाळता येतील. ध्रुवांकडून येणारी ही माहिती आपल्या सगळ्यांसमोर एक खूप गंभीर प्रश्न उभा करते. निसर्गाची ही चक्र इतक्या वेगाने फिरत असताना आपल्या ग्रहाचं भविष्य नियंत्रित करणं आपल्या हातात खरंच किती उरलं आहे?